म्हणजे तू रडणं थांबव बघू आधी. घाबरू नकोस, तुझी नोकरी नाही जाणार. मी बोलते मोनिकाशी. देते, मी धुवून देते. दे. बिचारी कुमारमुळे किती घाबरत जगावं लागतंय. एक मिनिट मंजिरी, डोंट टेल मी की तिच्या या नाटकावरती तुझा विश्वास बसलाय. का तिने सगळं मुद्दाम केलं, दिसलं नाही का तुला? काय बोलताय तुम्ही? ती हे सगळं का करली आणि मुळात असं केल्यामुळे तिची नोकरी जाऊ शकते हे तिला कळत नाही. तुम्ही का तिला इतकं वाईट समजता? कारण की ती आहेच तशी आणि मी हे प्रूव्ह करू शकतो. फक्त हे करून तुला काय मिळणार हे लवकरच कळेल आपल्याला. मंजिरी, तुझ्या बहिणीला, तुझ्या आईला जगाची रीत बरोबर कळते. अगं तो मनोज बाहेर राडे करतो पण मनाने चांगला आहे. आणि देवीदास काकांना तर मी लहानपणापासून ओळखतो. देवीदास काका त्यांच्यासारखा प्रामाणिक माणूस मी अजूनपर्यंत पाहिला नाहीये. बघ मंजिरी, तुला वाईट वाटेल पण अंजू आणि तुझी आई यांनी. चलो प्लीज, माझ्या घरच्यांबद्दल एकही वाईट शब्द बोलायचा नाही, सांगून ठेवते. हा घ्या, औषध घ्या. हा द्या की. बाई, हा सूर्य कुठून उगवला? नाही म्हणजे काय पण न बोलता तुम्ही औषध घेतलं लगेच म्हणून म्हणलं. अगं माझे डोळे उघडले असं समज. आज तर काया पालटच झालं म्हणायचा. करुणाबाईंच्या महाराजांची कृपा. त्यांनी महाराजांकडे मंत्र मागितला होता तुम्हाला बरं करायला. अगं कसं ग डोकं तुझं? हा अगं ही समधी अंधश्रद्धा आहे. मला गुण आलाय ना तो माझ्या लेकीमुळं, तिच्या मायेमुळं. कळलं? हे बघा, तुमच्या थोरल्या लेकीचं नाव या घरामध्ये घ्यायचं नाही, तुम्हाला आणि एकदा सांगितलंय मी. का ग? कारण तिने कुमारशी लग्न मोडलं. का मोडलं? बोल ना, गप्प का आता तू? त्या कुमारनी लग्नाच्या आधी तिच्या बरोबर, मला जरी आधी कळलं असतं ना त्या कुमारला पोलिसांच्याच हवाली केला असता. हा म्हणूनच नाही सांगितलं तुम्हाला. हवं असल्या गोष्टींचा बोबाटा करून आपलीच बदनामी होते ना. मंजूच्या माग होती अंजू. अंजूशी कोणी लग्न केलं असतं? हा सांगा. जगाची रीत कळत नाही तुम्हा बाप लेकीला. हा नसेल कळत, पण एवढं कळतं की आई बापानं आपल्या मुलीवर विश्वास ठेवावा. आपली पोरगी धीराची म्हणून त्या जल्लादाच्या हातून निसटून गेली. आणि तू काय केलंस ग? त्या अंजूला त्या जल्लादाच्या गळ्यात अडकवलंस. तर काय झाली तिची अवस्था बघतीयस ना. बरं, निदान मंजूनं तिच्या मर्जीने लग्न केलं. वा वा, पोरीनं खानदानाची इज्जत धुळीला मिळवली आणि बाप गोडवे गातोय. हे बघा, तुम्हाला सांगून ठेवते, त्या मंजीनं जे पण काय केलं ना ते मला अजिबात मान्य नाही आणि होणार पण नाही. काय हो, काय मिळवलं मंजीनं? हा देव पाहत असतो सगळं. देशमुखांची सून झाली मंजी, पण एक दमडी तरी मिळते का तिच्या हातामध्ये? अगं तुझी मुलगी अन्याय सहन करत संसार करते आणि तुला आनंद होतोय. आणि हे बघ, तिने पैशासाठी हे लगीन केलेलं नाही. ही समधी अक्कल आहे ना त्या अंजीची आहे. गुणाची पोर ग माझी. तू किती रागराग करतीस? एकदा तिच्याशी मायेनं बोलून बघ. हे बघा, एकदाच सांगून ठेवते, मी जिद्दी असेपर्यंत तिच्याशी संबंध ठेवणार नाही. मोनिका. मंजू, माझी डॉल काय करते तुझ्याकडे? अगं हे काय झालं माझ्या मॅगीला? तुझ्या बहिणीने मुद्दामच खराब केली ना माझी डॉल.
नाही नाही मोनिका, तिची काहीच चूक नाहीये, माझी चूक आहे, माझ्याकडूनच सांडला चुकून चहा. पण मी धुवून देईन तिला. हा, तू काळजी करू नकोस. चुकून? तू चुकून नाही, मुद्दामून केलंयस. मला त्रास दिला, तू मॅगीच्या अंगावर चहा ओतलास. किती भाजलं असेल तिला, किती त्रास झाला असेल. तू का केलंस असं? हा, का केलंस? हे बघ, मॅगी जरी साधी डॉल वाटली ना तरी ती माझी मुलगी आहे. ओके? काय? हो, मॅगीचं खरं नाव आहे मार्गरिटा. माझं आणि प्रिन्स ऑफ लंडनचं लग्न झाल्यानंतर आम्हाला ही झाली आहे. प्रिन्सेस आहे माझी मॅगी. मॅगी मोठी झाली ना की मी स्कॉटलंडच्या प्रिन्सशी तिचं लग्न लावून देणार आणि मग ही तिथून निघून जाणार आणि मग हिला सुद्धा प्रिन्स आणि प्रिन्सेस होणार. तुम्ही लहानपणी हे असे खेळ खेळायचा? हो अगं, लंडनच्या प्रिन्सचा पेपरमध्ये फोटो आला होता ना, तेव्हापासूनच मी ठरवलं होतं की मी त्याच्याशीच लग्न करणार. हसायला काय झालं? लहानपणी सगळ्यांचीच स्वप्न असतात, पण आता सगळी स्वप्न काही पूर्ण होत नाहीत ना. मग आपण ती मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी जपून ठेवतो. आणि तू त्याच्यावरती चहा ओतलास. का केलं असशील तू हे? हा, काय दाखवायचं काय होतं तुला? हेच ना की माझं ड्रीम वर्ल्ड आणि रिअल लाईफ किती वेगळं आहे, ते किती बोरिंग आहे ते. ना मी कुठल्या प्रिन्सची बायको आहे, ना माझी मुलगी कुठल्या प्रिन्स सोबत लग्न करून तिथे जाऊन राज्य करणार आहे. मोनिका, अगं असं का म्हणतेस की लहानपणी पाहिलेली स्वप्न पूर्णच होत नाही? आता तुझं जे काही आयुष्य आहे ते एखाद्या राणीपेक्षा कमी थोडी आहे. किती छान आनंदात जगताय तुम्ही. आणि ॲनाला राणी बनवण्यासाठी एखाद्या राजकुमाराची काय गरज? ती स्वतः भरपूर शिकेल आणि तिच्या करिअर मध्ये राणी होईल. काय म्हणालीस? माझी मुलगी करिअर करेल, नोकरी करेल तुझ्यासारखी? अगं ती काय गरीब नोकर आहे का? तू माझ्या डॉलशी असं वागलीस आणि आता माझ्या मुलीबद्दल असं बोलतेस? हाऊ डेअर यू मंजू? बेबी, काय झालं? हे बघ नाही, माझ्या मॅगीला काय केलं रे? आणि मला पण वाटतंय तसं बोलतीये ही. माझी सगळी स्वप्न तोडली. वा मंजू, एवढी हिंमत वाढली का तुझी? नाही ठीक आहे, या सगळ्याची उत्तरं वेळ आली ना की मी बरोबर देईन तुला. लक्षात ठेव, तू नोकर आहेसच, पण तू स्वतःला समजत नाहीस तसं, नाही का? मोनिका, तुझा काहीतरी गैरसमज होतोय ग. खरंच अजिबात बोलू नकोस. तू हे मुद्दामून केलेस राधा. तू हे मुद्दामूनच करते. सगळ्या गोष्टी मुद्दामून कर. सगळ्यांची स्वप्न तोड. आधी त्या बिचारा देवयानीचं तोडलंस, आता माझं तोडलंयस. यू जस्ट गो अवे मंजू, जस्ट गो अवे. सॉरी मी बेबी, नाही आपली चूक आहे. हा, आमची चूक झाली. तुला किती वेळा सांगितलंय या अशा वस्तू नोकरांच्या हातात देऊ नको म्हणून. इतक्या महागड्या वस्तू हँडल करायची त्यांची लायकी तरी आहे का? आमची चूक. ओके, व्हिडिओ बघून आज कुमार कसले खुश होतील. सासूबाई पण नाहीयेत. असतं लय लकी डे माझा. अंजू, काय चाललंय तुझं? तू मोबाईल मध्ये काय ते रेकॉर्ड केलंयस ना? हे बघ, खोटं बोलू नकोस. फोन दाखव. तू कुमारला काहीतरी पाठवलंयस ना? दाखव तुझा फोन. दे. त्या आमचं नवरा बायकोचं ते लव आलं.
कुठे होतास? मॅडम मी आमच्या खोली पण जाऊन आलो, विठ्ठल नाही तिकडे. अरे मग गेला कुठे तो? मला नाही माहित. नॉनसेन्स. कामाच्या वेळी बरोबर गायब होतो. नाही मला माहिती आहे ही सगळी नाटकं आहेत तुम्हा लोकांची. फोन सुद्धा बंद करून ठेवलाय, मुद्दाम केलंय त्यांनी हे सगळं. नाही मॅडम, मुद्दामून नसेल ना केलं होतं त्यांनी, इमर्जन्सी असेल ना काहीतरी. गप्पा बस. तुमची ती लीडर आली ना आमच्या घरात, तेव्हापासून ही नाटकं सुरू झाली आहेत तुमची. Oh God. म्हणजे ड्रायव्हर असून सुद्धा आता मलाच ड्राईव्ह करून जावं लागणार, पार्किंग शोधावं लागणार, त्यात वेळ जाणार, मग मी लेट होणार. तुमची ती लीडर आणि तो विठ्ठल, त्यांना सांगून ठेवायचं. एक चान्स देऊन सुद्धा अक्कल ठिकाणावर आली नाहीये ना त्याची. आता बघ मी त्याला कसा धडा शिकवते ते. मॉमलाच कंप्लेंट करणार आहे मी. मग बघ त्या काय करतात. जा माझा निरोप दे त्याला. स्टुपिड. उगाच मनात राग कशाला घालून घ्यायचा. बरं झालं मी निघण्याआधी तुम्ही आला. मंजरी, माझी शंका खरी ठरली. प्रणव तुला जे काही बोलत होतं ना ते अंजू रेकॉर्ड करत होती आणि आय गेस ते तिने कुमारला पाठवलंय. काय? शौनक, मला असं कुणी काही बोलत असेल तर ते अंजू रेकॉर्ड का करेल आणि तिला काय मिळणार आहे? मंजरी, अगं सगळे तुझ्यासारखे नसतात ग. काही लोकांना अशा गोष्टींमधून आनंद मिळतो हे नाही माहित तुला. शौनक प्लीज, अंजू माझी बहीण आहे आणि तिच्याबद्दल असं काही बोलायला मला नाही आवडणार. म्हणजे माझ्यावरती तुझा विश्वास नाहीये, त्या अंजूवरती जास्त विश्वास आहे. ठीक आहे, तुला मी सांगणार नव्हतो, पण ऐक. तुझ्या खांद्यावरती अनयने हात ठेवला होता असा फोटो तिने प्रणव आणि मोनिकाला पाठवला होता. काय? अनयने मला मिठी मारलेला फोटो आणि तुम्हाला कोणी दाखवलं? अंजूने? नाही, तिने नाही. हे बघ, ते महत्वाचं नाहीये. तू अंजूवरती विश्वास ठेवू शकत नाहीस. लक्षात येतंय का तुझ्या? येते आता सगळं लक्षात येतं. इतकी महत्वाची गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवली का? काय? कारण तुम्हाला असं वाटलं की ते खरं आहे, हो ना? शौनक, माझ्याबद्दल तुमच्या मनात कुणीही काहीही भरवू शकतं आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवता. तुम्हाला एकदाही वाटलं नाही की मला विचारावं त्यामागचं खरं खोटं काय ते? म्हणजे अगं तू शौनक प्लीज. हो, मला त्या दिवशी अनयने मिठी मारली होती. कुमारने धमकी दिली होती मला त्या दिवशी. मी घाबरले होते म्हणून तो मला रिक्षात बसवायला आला होता. तेव्हा निघताना नीट जा असं म्हणत त्याने मला असं बाजूने, आणि मला नाहीये या गोष्टीची सवय, मला खूप अवघडायला झालं होतं. पण बायकांना स्पर्श कळतो आणि त्याच्या स्पर्शात असं काहीच नव्हतं. एक मित्र म्हणून त्याने मिठी मारली होती, जशी भैरवी तुम्हाला मिठी मारते ना तशीच. म्हणजे अगं तू हे काय एक्सप्लेन करतेस मला? माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि स्त्री पुरुषांमध्ये एकाच प्रकारचं नातं असू शकतं असं मी अजिबात मानत नाही. अगं जशी भैरवी माझी मैत्रीण आहे तसा तुझा अनय मित्र असू शकतो ना. उलट मी तुझ्यावर डाऊट घेतोय हे बोलून तूच मला हट केलेस. काय बोलताय? मला तुम्हाला हट नव्हतं करायचं, पण माझा असा फोटो मी का काढेल? नाही, प्रश्न का नाहीये. हे बघ मंजरी, आपल्याला वेगळं करायला अनेक जण टपलेले आहेत. प्रश्न आहे कोण? तुझ्या ऑफिस बाहेर घडलेल्या घटनेचा कोणीतरी फोटो काढलाय, याचा अर्थ तुझ्यावर कोणीतरी वॉच ठेवून असलं पाहिजे. बापरे, पण कोण? कुमार? कुमारच असणार. तोच मला धमक्या सुद्धा देत होता.
हे असे धंदे तोच करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे तो तुझ्या ऑफिसच्या बाहेर घुटमळत असेल आणि हा एक आयता चान्स मिळाला त्याला. मग त्याने लगेच फोटो काढून अंजूला पाठवला असणार आणि तिने प्रणवला. कसं शक्य आहे? शौनक, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं, पण त्या दिवशी तुम्ही कुमारला धरलत बघा, तेव्हा तो फोनवर बोलत होता आणि त्याचा फोन पडला. तो कोणाशी बोलत होता माहितीये तुम्हाला? प्रणव देशमुख. मी त्यांचं नाव पाहिलं फोनवर. काय? हो, मग बरोबर आहे. प्रणवनी कुमारला फोटो काढायला सांगितला असणार आणि याच्यामध्ये अंजू पण सामील आहे. लक्षात येत आहे का तुझ्या? पण मग आता आपण काय करायचं? आता तरी काहीच करायचं नाही. त्यांना या फालतू गोष्टींमुळे सुख मिळत असेल ना तर मिळू दे, पण आपण एकमेकांवरचा विश्वास कधीच कमी होऊ द्यायचा नाही. हे बघ, ही लोक आपल्यामध्ये मुद्दाम गैरसमज तयार होतील अशा सिच्युएशन तयार करतील, पण आपण दोघांनी स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. आणि आपण दोघं स्ट्रॉंग राहिलो तर अशा गोष्टींमुळे आपल्याला अजिबात फरक पडणार नाही. ते आहेच, पण आता आपलीच माणसं असं करतायत म्हटल्यावर. मंजरी, आपली माणसं कोण आहेत हे लवकरच कळेल आपल्याला. असो, या चर्चेने तुझ्या दिवसाची सुरुवात नको व्हायला. जा, तुला उशीर होतोय ना. अहो पण पोळ्या राहिल्या. भात जिंदाबाद. आणि बघ, जाताना तू ब्रेड घेऊन जा. पैशाचा विचार अजिबात करू नको. अहो पण एक तर तुला भूक सहन होत नाही आणि चिडचिड केलीस तर ते आणायचं काय खरं नाही. एक मिनिट. ठीक आहे, नीट जा. बाय. बाय. तुमच्या डोळ्यात काय फुल पडलंय का? सॉरी. हा, इट्स ओके. हे काय ओके काय नाही? मी का सॉरी म्हणतोय, तू का नाही सॉरी म्हणतेस मला? मी का सॉरी म्हणू? का म्हणजे? का म्हणजे मी का म्हणू सॉरी? का उत्तर द्यायचं मी तुला या गोष्टीचं? का म्हणजे तूच मला सॉरी म्हणायला पाहिजेस ना पहिल्यांदा. आणि माझ्यासारखा अभ्यास कर जरा, लॉ वगैरे कर, वकील हो आणि मग पण बोलूया एकमेकांशी. एक्सक्यूज मी मलॉर्ड, मी जर का 10वी पास झालो असतो ना तर तुमच्यापेक्षा भारी वकील झालो असतो. हा, ते गणित आणि विज्ञान विषय जर बोर्डात नसते ना तर बरं झालं असतं. खरं सांगतोय, मला गणितात लाल शेरा मिळायचा, पण नागरिक शास्त्रात पैकीच्या पैकी मार्क होते मला. ओके, मला कळलंय, मी ऐकलंय तुझं सगळं, मला पटलं पण आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. खरं तुमच्या चेहऱ्यावरनं मला वाटतच नाही तुम्हाला खरं वाटतंय. मी माझी एकदा शाळा काढेल ना तेव्हा कळेल तुम्हाला. मी काय करणार माहितीये का? त्या शाळेमध्ये आहे ना, पोरांना जो विषय हवा आहे ना तेवढेच पेपर द्यायचे. म्हणजे कसं, ऑल सब्जेक्ट नॉट कंपल्सरी. हा, कसं वाटलं? तो झालंय, मी बोलू? मी नाही बोललो तर ऐकणार आहात का? नाही. मग बोला, मी ऐकतो. हेच मी ऐकतो फक्त. मी काय करतो, मी ऐकतो. माझ्या मेंदूत त्यातलं काहीच शिरत नाही, मी ऐकतो. तुम्ही जे बोलाल ते लिहूनही घेत नाही, काहीच करत नाही. माझं कुठं ते काम आहे? मग तुझं काम काय आहे नक्की ऑफिसमध्ये? काम करतोस काय तू? आणि मग हे मी बोललेलं लिहून काढणं जिचं काम आहे ती कुठे आहे? मंजिरी कुठे आहे? तिला कितीची वेळ दिली होती, ती आली का नाही अजून? हे माझं डूम फेट आहे या. तुला काय सांगू आता, तुला कळणार नाही. जाऊ दे, मी इंग्लिश मध्ये बोललो, तुला अजिबात कळणार नाही. मला एवढंच म्हणायचं की तू इथे असून नसल्यासारखं आहेस. ती मुलगी मला सेन्सिबल वाटली होती पण तिचा काही उपयोग नाही. ती पण इनडिसिप्लिन वागते, वेळेत आलेली नाही अजून ऑफिसमध्ये. उपयोग काय सगळ्याचा? याला ना मराठी भाषेत एक म्हण आहे, भरोशाच्या म्हशीला टोनगा. काय काय बोलतोयस तू? हे काय भरोस काय? तू माझ्या नजरेसमोरून गायब हो रे पटकन पहिल्यांदा. तू चालता हो इथनं. खरंच जाऊ? हो. गायब हो? हो. तुम्ही डोळे बंद करा. जा ना. मी गायब व्हायला पाहिजे की नाही? मग डोळे बंद करा ना. आणि मी 3 म्हणलं उघडा. हा, 1 2 3.
पण खरं सांगा, तुम्हाला टोनगा म्हणजे काय कळलं नाही ना? या ऑफिसमध्ये माझं स्वागत असंच होणार आहे बहुतेक. आलीस? सॉरी, मला माहितीये मला उशीर झालाय. नो प्रॉब्लेम, कॉंग्रॅच्युलेशन, टेक इट. आलीस हेच खूप छान झालं. वाव, सॉरी ना. ही वेळ. नाही, मला माहितीये मला उशीर झालाय खरंच. मला आधी बसू दे, मग तू बसायचं. बसू. सॉरी, पुन्हा असं नाही होणार, खरंच सॉरी. बरं झालं तुम्ही आलात, मी सुटलो तुमच्यावर राज्य. नाही, मी ना आता इथे ऑफिसमध्ये पंचिंग मशीन बसवून घेणार आहे बाहेर. त्याशिवाय तुम्हाला अद्दल घडणार नाहीये. तुम्ही दोघेही तसलेच आहात. मी चांगला बॉस आहे म्हणून मला ग्रांटेड धरता. आता जोवर लेटमार्क लागून तुमचा पगार कट होत नाही ना, तोवर तुम्हाला कळणार नाही. सॉरी, खरंच सॉरी. पुन्हा असं नाही होणार, प्रॉमिस. दे मग आता कारण काय? कारण नाही द्यायचं काही? नाही. का? हा म्हणजे चूक का झाली याच्यापेक्षा पुन्हा चूक होणार नाही याकडे माझं लक्ष असतं. मी उशिरा आले, माझी चूक झाली, मला मान्य आहे चूक. कारण कशाला देऊ? ओके, सो लेट्स गेट बॅक टू वर्क. नोटपॅड काढ, पेन काढ, सगळं लक्ष कामात दे आणि मी ज्या स्पीडने बोलतो त्या स्पीडने लिहून घे. एका गायब झालेल्या माणसाची केस आली आहे. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.